राहुरी महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेली जंगली व मोकाट जनावरांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या, वाघ, रानडुक्कर यांचा मानव वस्तीत वाढता वावर शेतकऱ्यांचा जीवावर उठत असून लहान मुले, वृद्ध नागरिक आणि पशुधन यांना याचा मोठा फटका बसत आहे. अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे, पशुधनाचे तसेच कुटुंबियांच्या जीवाचे संरक्षण व्हावे यासाठी शेतजमिनीभोवती तारेचे कुंपण करण्यासाठी 100% अनुदानाची योजना तत्काळ लागू करावी अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी शासनाकडे केली आहे. रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. दिवस रात्र मेहनतीने उभे केलेले खरीप, रब्बी, भाजीपाला व फळबागांचे पीक रानडुकरांकडून एका रात्रीत उद्ध्वस्त होत आहे. या अचानक होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून आर्थिक कंबरडच मोडत आहे. जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य व वेळेत मोबदला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांनी समन्वयाने काम करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तारकुंपण योजना राबविताना अत्यल्प कागदपत्रांवर प्रक्रिया करून सर्व आवश्यक साहित्य अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून गरीब व मध्यम शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येईल अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असतानाही आज शेतकरी अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. अनियमित वीज पुरवठा, शेतमालाला कमी दर आणि त्यातच जंगली प्राण्यांचे हल्ले यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. शासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहून तत्काळ ठोस निर्णय घ्यावा अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे. या मागणी संदर्भात मुख्यमंत्री, कृषी मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी अहिल्यानगर, पोलीस अधीक्षक, जिल्हा कृषी अधीक्षक व गट विकास अधिकारी राहुरी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास उपोषण तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिला असून उद्भवणाऱ्या परिस्थितीत शासनात जबाबदार राहील अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. गेले 2 दिवसापासून या परिसरातील काही प्रश्नांच्या बाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांचं उपोषण, अमरण उपोषण चालू होतं. त्या उपोषणाच्या बाबतीत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी ज्यावेळी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी अशा निदर्शनात आल्या की थोडक्यात त्यांची एक मागणी होती की या भागातील प्राण्यांमुळं, वन्य प्राण्यांमुळं शेताचं नुकसान होतं. जो पीक असतं त्या पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान होतं. पण त्याच प्रकारामध्ये गडचिरोली या भागामध्ये एक तार कंपाऊंडसाठी अनुदान कृषी विभागाने देण्यात आलेले आहे. पण नगर जिल्ह्यासाठी क्रायटेरिया वेगळा आहे. तो नक्षली भाग आणि ट्रायबल भाग असल्यामुळं त्या ठिकाणी ही योजना राबवण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे. आपल्या भागामध्ये जर अशा पद्धतीने जर अनुदान आपल्याला उपलब्ध करायचं असेल तर तो प्रश्न शासन स्तरावरच त्याचा डिसिजन होणं आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागातील मंत्री महोदय असो किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून या भागातील प्रश्न त्यांना त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करून कशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांना न्याय देता येईल त्यासाठी निश्चित आपण या ठिकाणी प्रयत्न करू. काही फॉरेस्ट विभागातील सुद्धा काही प्रश्न आहे. या ठिकाणी फॉरेस्ट विभागातील अधिकारी उपस्थित आहेत, आमच्या कृषी विभागातील अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे दोन्ही संबंधित मंत्री महोदयांना मी संसदीय अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये भेटून आमच्या दादासाहेब पवारांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करून कशा पद्धतीने अशा आपल्या भागात योजना राबवता येतील, तार कंपाऊंड करून त्याला अनुदान 100% अनुदान कसं मिळवता येईल त्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. तरी माझी दादासाहेब पवारांना या ठिकाणी विनंती करण्यात आली की तुम्ही आता उपोषण थांबवा, कारण स्थानिक अधिकाऱ्यांवर आपण राग रोष काढण्यापेक्षा त्यांच्याकडे कुठल्या तरतुदीच नाही त्यामुळे ते काही करू शकत नाही. निश्चित आपण राज्य स्तरावर असो किंवा केंद्र स्तरावर या योजनेला मंजुरी घेण्याचा प्रयत्न करू.